स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सतीपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करते जर्नी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उभागले. सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रांसे. निघाले सद्गुरू शोधासे घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसेची. परी तया नाही संतती म्हणून या उद्गिन्न चित्ती. मग शिवारधाना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामा विधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शश समान बाळू वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविले चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुरार्था उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने. तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट त्यांचे लावित अमृत हस्त. ते घृत झाले समजत आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राऊबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजी श्री वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. ते आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी. निरोप कोपला तुझवरीश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्त जनतारणार्थ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.